नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण शालेय शिक्षणाची गुणवत्ता व व्यवस्थापन या पेपरमधील प्रकरण पहिले यातील आपण गुणवत्ता व्यवस्थापनाची संकल्पना व शत्रुसंध पृथक्करण हा पॉइंट आपण आज अभ्यास करणार आहोत. शिक्षण प्रक्रियेमधून व्यक्तीचा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षित असते. या सर्वांगीण विकासामध्ये बोधात्मक, भावात्मक व क्रियात्मक या क्षेत्रांचा समावेश होतो. आता या क्षेत्रांचा विकास होण्यासाठी जी शिक्षण प्रक्रिया आहे किंवा जे शिक्षण प्रक्रिया चालते ती गुणवत्तापूर्ण असावी लागते आणि या व्यवस्थापनामध्ये प्रत्येक कामाचे नियोजन हे व्यवस्थित असावे लागते. तर आपण पहिले गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन म्हणजे काय हे जाणून घेऊया. फक्त ज्ञान मिळविले म्हणजे गुणवत्ता वाढविले असं नाही, तर त्या ज्ञानामध्ये योग्य वेळी योग्य प्रकारे त्याचा योग्य वापर करता यायला पाहिजे, योग्य त्याचे कौशल्य आत्मसात करता यायला पाहिजे. फक्त ज्ञान आणि कौशल्य यांची सांगड घालून व्यवहार करता येणे म्हणजे पण गुणवत्ता नाही. तर त्याच्याबरोबर व्यक्तीने नैतिकता, चारित्र्य, शील, संस्कृती अशी मूल्य जी आहेत ती जोपासली पाहिजेत. तेव्हाच गुणवत्ता जोपासली किंवा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार झाला असे म्हणता येईल. म्हणजे गुणवत्ता म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि मूल्य यांची गोळाबेरीज म्हणजे गुणवत्ता. म्हणजे ज्यामध्ये या सर्वांचा संगम दिसून येतो तिथे गुणवत्ता दिसून येते. तर यावरून आपल्याला असं म्हणता येईल की ज्ञान व कौशल्य यांची सांगड घालून जीवनाभिमुख शिक्षणातून व्यावहारिकता आणण्याचा प्रयत्न ज्या व्यवस्थापनात केला जातो त्याला गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन असे म्हणतात. तर याच्या काही व्याख्या पाहूयात. जे रॅम्पे आणि एच रॉबर्ट यांनी असं सांगितलं आहे की गुणवत्ता व्यवस्थापन ही अशी व्यवस्था आहे की जी जनकेंद्री आहे. जनकेंद्री म्हणजे व्यक्तिकेंद्री किंवा लोककेंद्री. तिथे ध्येय सततच्या घटत्या खर्चाने ग्राहकाचे समाधान सतत वाढविणे हे असते. म्हणजे गुणवत्तेचं काय ध्येय असतं की लोकांची म्हणजे ग्राहकांना समाधान देणे. जॉन गिल्बर्ट यांनी काय म्हणलंय की गुणवत्ता व्यवस्थापन या व्यवस्थेत व्यक्तीच्या अपेक्षा, समस्या, प्रतिबंधन, कामगारात गुणवत्ता, बांधिलकीची निर्मिती आणि निर्णय घेण्याची खुली पद्धत यावर भर दिला जातो. या प्रक्रियेमध्ये म्हणजे गुणवत्ता व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये या सर्व गोष्टींवरती भर दिला जातो. आता कामगार जेव्हा तुम्ही पाहाल तर यावरून असं लक्षात येते की ही जी संकल्पना आहे किंवा म्हणजे जो स्वॉट अनालिसिस आहे आपण तो पुढे शिकणार आहोत. म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ही मुख्यतः म्हणजे व्यापारामधून किंवा उद्योगांमधून आलेली आहे. आता ही गुणवत्ता जी आहे ही कशामधून दिसून येते म्हणजे गुणवत्तेचे दर्शक कोण कोण आहेत. शिस्त व वक्तशीरपणा. बघा, ज्या शाळेमध्ये शिस्त आणि वक्तशीरपणा आहे म्हणजे ज्या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक हे शिस्त आणि वक्तशीरपणा या दोन गोष्टींना फॉलो करतात तिथे गुणवत्ता ही दिसून येते. म्हणजे हे सर्व जे घटक आहेत आता ते गुणवत्ता दाखविणारे घटक आहेत. शालेय वातावरणातील स्वच्छता व जपणूक म्हणजे जिथे शाळेचं वातावरण स्वच्छ दिसून येते किंवा जपणूक केले जाते तिथे गुणवत्ता आहे असं दिसून येतं. शालेय संपादनातील प्रभुत्व म्हणजे जिथे विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये विशेष संपादनूक करतात म्हणजे तिथे गुणवत्तापूर्ण अशी प्रक्रिया सुरू असते. शाळेचे संघटनात्मक वातावरण यातून सुद्धा म्हणजे शाळेमध्ये जिथे कधी काही शाळा जिथे एकजुटीने काम करते, जिथे फक्त विद्यार्थ्यांचा विकास पाहिला जातो, शिक्षक तिथले जे कर्मचारी आहेत सर्व कर्मचाऱ्यांचा चांगला योग्य विचार केला जातो, त्यांचा विकास याकडे त्यांचे लक्ष दिले जाते, त्यांना काय हवे नको हे पाहिले जाते, जिथले वातावरण सुदृढ असते. म्हणजे जिथे काही कुठे गटबाजी नाही, जिथे कुठलेही वाद नाही, जिथे शाळेचा कारभार हा व्यवस्थितरित्या चालू असतो तिथे गुणवत्ता आहे असे दिसून येते. शाळाबाह्य संपादनेतील प्रभुत्व फक्त शाळेतच नाही तर शाळाबाहेर ज्या काही स्पर्धा किंवा ज्या काही मॅचेस वगैरे होतात किंवा लेखी परीक्षा म्हणा किंवा प्रेझेंटेशन असेल कुठे काही तर तिथून जे काही संपादनिक होते म्हणजे जिथे काही बक्षिसं वगैरे मिळतात तर तिथून शाळा गुणवत्तापूर्ण आहे किंवा व्यवस्थापन हे गुणवत्तापूर्ण आहे असे दिसून येते. ग्राहकाचे समाधान. ग्राहक म्हणजे कोण? इथे शाळेमध्ये ग्राहक हा विद्यार्थी आहे.
विद्यार्थ्याचे समाधान. म्हणजे मुख्य ग्राहक हा विद्यार्थी असतो शाळेमध्ये. तर ग्राहक म्हणजे काय? ग्राहक या शब्दातूनच त्याचा अर्थ दिसून येतो की ग्राहक म्हणजे जो ग्रहण करणारा आहे तो, किंवा घेणारा. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस एखादी वस्तू घ्यायला जातो त्यावेळेस आपण ग्राहक असतो. आपण चांगली वस्तू निवडतो, योग्य ती वस्तू, म्हणजे कमी पैशांमध्ये उत्तम अशी वस्तू आपण निवडतो. आणि ज्यावेळेस आपल्याला तशी मिळते त्यावेळेस आपले समाधान झाले असं. म्हणजे विद्यार्थ्यांचे समाधान जिथे दिसून येते तिथे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन आहे असे दिसून येते. तर ही जी ग्राहकाची संकल्पना आहे, आपण आता थोडंफार तिच्या विषयी बोलणार आहोत किंवा ती समजून घेणार आहोत. ग्राहकाचा अर्थ पाहिला आपण की ग्रहण करणारा, म्हणजे कोण? तो विद्यार्थी. तर शिक्षण क्षेत्रातील ग्राहक कोणकोणते आहेत? तर पहिला आहे शिक्षण, ही एक सेवा आहे. विद्यार्थी हा मुख्य ग्राहक असतो. पालक हे प्रथम ग्राहक असतात. समाज व शासन हे द्वितीय ग्राहक असतात. शिक्षक आणि शाळा हे अंतर्गत ग्राहक असतात. म्हणजे शिक्षण क्षेत्रातील हे ग्राहक आहेत. आपण यांच्याविषयी अधिक माहिती पाहूया. तर या ग्राहकाचे दोन प्रकार, अंतर्गत ग्राहक आणि बाह्य ग्राहक. ग्राहक किंवा घटक असं म्हणता येईल. मग अंतर्गत ग्राहक कोणकोणते आहेत? संचालन मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, इतर कर्मचारी, सेवक. आणि बाह्य ग्राहक कोणकोणते आहेत? तर पालक, समाज, शासन आणि शाळा. आणि या सर्वांमध्ये महत्वाचा कोण आहे? तर विद्यार्थी. आता अंतर्गत ग्राहक आणि बाह्य ग्राहक जे आहेत यांच्यातील परस्पर संबंध अभ्यासू. अंतर्गत ग्राहक किंवा घटक आणि बाह्य ग्राहक यांच्यामधला जो मध्य आहे किंवा मुख्य ग्राहक जो आहे तो आहे विद्यार्थी. आणि या विद्यार्थ्याच्या या दोन्ही घटकांकडून काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा या पूर्ण व्हाव्या लागतात. त्या अपेक्षा या पूर्ण केल्या जातात. हे बघा, या आकृतीमध्ये पहा, हा जो ग्राहक आहे हा मुख्य ग्राहक आहे, म्हणजे विद्यार्थी आहे. या ग्राहकाच्या गरजा आणि अपेक्षा ज्या आहेत या पूर्ण झाल्या तर विद्यार्थी समाधानी असतो. आपण असा ग्राहक आणि विद्यार्थी किंवा अंतर्गत ग्राहक आणि बाह्य ग्राहक आणि विद्यार्थी यांच्यामधील आपण हा संबंध पाहिला. आता आदर्श शिक्षणातील गुणवत्ता व्यवस्थापनाची भूमिका. आता गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन होते, पण शाळांमध्ये त्याची काय भूमिका असते हे आपण पाहूयात. योग्य शैक्षणिक धोरणांची निश्चिती. शिक्षण प्रणालीचा योग्य दिशेने होण्यासाठी, म्हणजे विकास होण्यासाठी त्याचे व्यवस्थापन हे गुणवत्तापूर्ण असावे लागते. आता शिक्षण प्रणालीचा इतिहास, सध्या स्थितीतील शिक्षण स्थिती म्हणजे सध्या परिस्थितीतील शिक्षणाची परिस्थिती काय आहे आणि देशात पुढे भविष्यात येणारी काय आव्हाने आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शैक्षणिक धोरणांची निश्चिती केली जाते. आणि यांचा ताळमेळ घालून योग्य ते व्यवस्थापन करावे लागते आणि त्याच्यानुसार त्यांचा एकमध्य साधून शैक्षणिक धोरणांची निश्चिती केली जाते. आणि त्याचा परिणाम म्हणून योग्य शैक्षणिक धोरणे जी आहेत ती आखली जातात. यानंतरच आहे शैक्षणिक उद्दिष्टे ठरविण्याचे कार्य. आता ज्यावेळेस शैक्षणिक धोरणांची निश्चिती केली जाते त्याच्यानंतर काहीतरी, म्हणजे ते आपण जे उद्दिष्टे शैक्षणिक धोरण जे काढतो किंवा ठरवतो ते का ठरवतो, त्याचं काहीतरी उद्दिष्ट असतं. मग ती उद्दिष्टे ठरविली जातात आणि त्या उद्दिष्टांनुसार ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्या घटकांचा सारासार विचार केला जातो. कोणते स्तर आहेत, कोणते उद्दिष्ट कोणत्या स्तरावरती आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून व्यवस्थापन हे केले जाते. आणि जेव्हा या ठरविलेल्या उद्दिष्टांपैकी बहुतांश उद्दिष्टे ही साध्य होतात त्यावेळी ते व्यवस्थापन उत्तम आहे असे समजले जाते. यानंतर कामाची विभागणी करता येते. शिक्षण प्रक्रियेमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये शिक्षणाची किंवा जी पद्धती आहे त्याच्यामध्ये जी काही कार्य असतात ती वाटून दिली जातात. मग यावेळेस कसा विचार केला जातो, तर योग्य व्यक्तीला योग्य काम, म्हणजे त्यामुळे काय होते, कामाची परिणामकारकता वाढून येते आणि ठरविलेली उद्दिष्टे ही साध्य केली जातात. त्यामुळे शिक्षण प्रणालीचा दर्जा हा वाढून येतो. म्हणजेच काय होतं, मग ज्यावेळेस शिक्षणाचा दर्जा वाढून आलेला दिसतो त्यावेळेस व्यवस्थापन हे गुणवत्तापूर्ण आहे असे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम हा जो आहे प्राथमिक स्तरापासून तर उच्च स्तरापर्यंत वेगवेगळा अभ्यासक्रम ठरवलेला असतो. तर मग यावेळेस विद्यार्थ्यांचा स्तर, बौद्धिक पातळी, त्यांची क्षमता या सर्व गोष्टींचा विचार केला जातो आणि त्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे अध्ययन करताना कोणतीही अडचण येणार नाही
हा विचार केला जातो. म्हणजे ज्यावेळेस आपण अभ्यासक्रम स्तरानुसार रचना करत असतो तर त्यावेळेस अशी अडचण येतच नाही. आपण 5वीच्या विद्यार्थ्यांना किंवा 10वीच्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशनचा अभ्यास देत नाही किंवा 5वीच्या विद्यार्थ्यांना 10वीचा अभ्यास देत नाही. म्हणजे काय तर विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार अभ्यासक्रमाची रचना केली गेलेली असते. यानंतर आहे शिक्षण प्रणालीतील बदलांचा अंतर्भाव. शिक्षण क्षेत्रामध्ये जसे जसे बदल होत जातात त्यानुसार नवीन नवीन धोरणे येत जातात किंवा नवीन नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल होत जातो आणि हा जो बदल आहे हा शिक्षण प्रणालीमध्ये अंतर्भूत केला गेला पाहिजे. आता कोरोना आलेला आहे त्यामुळे आपण काय करतोय की ऑनलाईन शिक्षण घेतोय किंवा आताचे जे शैक्षणिक धोरण आलेले आहे नवीन शैक्षणिक धोरण हे याचंच एक उदाहरण आहे. विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमतांचा विकास. अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांमध्ये विविध क्षमतांचा विकास घडवून आणता येतो. म्हणजे त्या त्या स्तरानुसार त्या त्या क्षमतांचा विकास घडवून आणता यावा याच्यासाठी व्यवस्थापन हे आधीच करावे लागते आणि ज्यावेळेस त्या क्षमतांचा विकास घडून येतो आणि यातूनच काय होतं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. यानंतर आहे प्रभावी अंमलबजावणी. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मग नंतरच शिक्षण प्रणालीमध्ये किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. मग प्रत्येक घटकाला स्वतःच्या कार्याचे स्वरूप समजल्यामुळे म्हणजे ज्यावेळेस आपण कामांची विभागणी करतो, उद्दिष्ट ठरवतो, विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ठरवतो, नवीन बदल आहेत ते शिक्षण याच्यामध्ये अंतर्भूत करतो शिक्षण प्रणालीमध्ये, त्यावेळेस जी अंमलबजावणी आहे ती व्यवस्थित केली गेली जाते. म्हणजे आपण त्या गोष्टींचा सर्व विचार केलेला आहे तर मग आपल्याला अडचण कुठलीही येणार नाही. यानंतर योग्य मूल्यमापन. जेव्हा शैक्षणिक प्रणालीमध्ये बघा धोरणानुसार अभ्यासक्रमाची उद्दिष्टे ठरवली जातात तर ती उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत की नाही, मग किती झालेली आहे, विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणत्या क्षमतांचा विकास झाला आहे किंवा नाही झाला आहे, या सर्व गोष्टींची चाचणी घेतली जाते आणि जर काही त्रुटी आढळून आल्या तर त्याच्यामध्ये परत बदल केला जातो. म्हणजे यासाठी योग्य मूल्यमापन गरजेचे असते. यानंतर आहे शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा. शिक्षणाचे जे धोरण आहे ते निश्चितीपासून तर अंमलबजावणीपर्यंत घटकांचे व कार्यांचे व्यवस्थापन केल्यामुळे त्या कार्यामध्ये एक कंटिन्युटी येते आणि ते कार्य कमी वेळात प्रभावीपणे साध्य केले जाते. म्हणून मग शिक्षणाचा दर्जा जो आहे त्याच्यामध्ये वाढ होते. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये गुणवत्ता दिसून येते आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला आहे हे दिसून येते. आता हे झाले गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन. मग आता हे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन घडून आले आहे की नाही किंवा त्याच्यात काही दोष आहेत का, मग असेल तर कमी करायचे. मग यासाठी जे आहे तंत्र तर ते तंत्र आहे सॉर्ट अनालिसिस. मग असे आपल्या अभ्यासक्रमामध्ये 2 तंत्र आहेत. एक आहे सॉर्ट अनालिसिस म्हणजे शत्रुसंध पृथक्करण आणि TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. आपण आज सॉर्ट अनालिसिस ही संकल्पना पाहणार आहोत. तर ही जी संकल्पना आहे ही सर्वात पहिले स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे सध्याची SRI इंटरनॅशनल इथं काम करत असताना अल्बर्ट हम्फ्री यांनी व्यवस्थापन क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी सॉर्ट अनालिसिस म्हणजे शत्रुसंध पृथक्करण या संकल्पनेचा वापर सर्वात प्रथम केलेला आहे. तर हम्फ्री यांचा जन्म 2 जून 1927 रोजी झाला आणि वयाच्या 79व्या वर्षी 31 ऑक्टोबर 2005 रोजी यांचा मृत्यू झाला. ते एक अमेरिकन सल्लागार आणि व्यवस्थापन सल्लागार होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी म्हणजे याची एक कॉन्सेप्ट पहा की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी असतात, म्हणजे काहीतरी बलस्थानं असतात. म्हणजे आपण म्हणतो ना की हा माझा स्ट्रॉंग पॉइंट आहे, हा माझा वीक पॉइंट आहे, असं प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही असतात. आता आपली याच्यामध्ये जी स्ट्रॉंग पॉइंट्स असतात आपण ती समजून आपण काम करायचं आणि जी काही आपल्यामध्ये वीक पॉइंट्स असतात तर त्यावरती आपण जास्त काम करायचं आणि जे वीक पॉइंट आहेत ते कमी करून आपल्यामध्ये कशी प्रगती करता येईल किंवा गुणवत्ता कशी वाढविता येईल याचा विचार या शत्रुसंध पृथक्करणामध्ये म्हणजे दाखवलेला आहे. तर शिक्षण क्षेत्रामध्ये या पद्धतीचा उपयोग कोण कोण करणार तर शिक्षक आणि विद्यार्थी. कशासाठी तर स्वतःचा आणि शिक्षण क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी आणि शैक्षणिक उद्दिष्टे जी ठरवलेली आहेत ती साध्य करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये सॉर्ट अनालिसिस केलं जातं. आता ही संकल्पना जी आहे ही संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आपण तो पुढे अभ्यास करणारच आहोत. आता सॉर्ट अनालिसिस म्हणजे काय?
शत्रुसंध पृथक्करण म्हणजे पर्यावरणीय विश्लेषणाची माहिती घेणे व त्यास अंतर्गत व बाह्य प्रकरणांमध्ये विभक्त करणे. थोडीशी कठीण आहे. या व्याख्येमधून हे आपल्याला जास्त लवकर समजेल. प्रत्येक व्यक्ती किंवा संस्थेने आपली बलस्थाने ओळखून आपल्यातील उणिवांचा शोध घेऊन त्या कमी करण्याचा प्रयत्न करणे, आपल्या शक्तिस्थानांची व्याप्ती वाढविणे, उपलब्ध संधी निवडताना संभाव्य धोक्यांचा विचार करून संधीचा फायदा करून घेणे म्हणजे शत्रुसंधो पृथक्करण होय. ही व्याख्या समजण्यासाठी सोपी आहे. दोन्हीचाही अर्थ एकच आहे. आपण अंतर्गत आणि बाह्य घटक जे आहेत ते ग्राहकाचे ती पाहिलेली आहेत. आता शत्रुसंध पृथक्करणाविषयी आपण त्याच्यातले अंतर्गत बाह्य घटक काय आहेत हे आपण पाहणार आहोत. आता हा जो सॉर्ट अनालिसिस किंवा सॉर्ट हा जो शब्द आहे SWOT, याचा प्रत्येक जो आहे अक्षर SWOT याचा एक अर्थ आहे. S म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे शक्तिस्थाने किंवा बलस्थाने, W म्हणजे वीकनेस म्हणजे त्रुटी किंवा उणिवा, O म्हणजे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, T म्हणजे थ्रेट्स किंवा थ्रेट्स म्हणजे धोके. आता आपण ही SWOT ही प्रत्येक कन्सेप्ट आपण वेगवेगळी जी आहे ही डिटेलमध्ये समजून घेऊ. आता सॉर्ट अनालिसिस हा शिक्षण क्षेत्रामध्ये कसा राबवायचा बघा. आता एखादी संस्था जी आहे ती काय करू शकते किंवा काय नाही करू शकत त्याच्या संधी आणि धोके याचं मूल्यमापन करते. आणि हे मूल्यमापन ही आता सध्याची गरज आहे. तर मग शाळांमध्ये सॉर्ट अनालिसिस करणे हे खूप गरजेचं असतं. तर पहा, S म्हणजे काय? S म्हणजे शासन म्हणजे स्ट्रेंथ. आता स्ट्रेंथ ही शाळेमधली कोणती स्ट्रेंथ आहे आता हे पाहूयात आपण. शासन, समाज, पालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व इतर कर्मचारी, तसेच शैक्षणिक साधने आणि भौतिक साधने हे जे आहेत या शाळेमधील स्ट्रेंथ आहेत. आता कसे हे बघा, शासन जी आहे, शासनांची जी वेगवेगळी धोरणं, योजना, शिबिरे किंवा प्रशिक्षण कार्यक्रम आहे याच्यामधून गुणवत्ता व्यवस्थापनाला योग्य चालना मिळते. म्हणून ही शासन हे एक शक्तिस्थान आहे. यानंतर कोणता मुद्दा आहे? समाज. समाज कसा? तर समाजाच्या सहकार्याशिवाय शाळा आणि शाळेचे व्यवस्थापन हे व्यवस्थितरित्या चालू शकत नाही. त्यामुळे शाळा ही किंवा समाज हा एक महत्वाचा घटक आहे. आपण म्हणतो ना की शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे. तर समाज हा शाळेमध्ये महत्वाचा एक शक्तिस्थान आहे. यानंतर बघा, संस्था चालक आहे किंवा पालक आहे. तर संस्था चालक कसे? संस्था चालकांनी शाळेच्या प्रशासनामध्ये जे म्हणजे राजकारण वगैरे आणू नये. म्हणजे जे काही कर्मचारी आहेत त्यांना काम करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. जे काही त्यांना शैक्षणिक उपक्रम घ्यायचे आहेत ते उपक्रम राबवण्यासाठी त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे. ते म्हणजे त्यांनी शाळेच्या कोणत्याही कार्यामध्ये हस्तक्षेप करू नये. त्यांचं त्याच्यावरती नजर असावी, पण कार्यक्षेत्रामध्ये कामामध्ये कुठलाही हस्तक्षेप करू नये. पालक जो आहे, पालकांच्या सहकार्यातून शाळा चालते. म्हणजे पालक ज्यावेळेस शाळेला भेटी देतात किंवा आपल्या पालकांविषयी माहिती विचारतात, शाळेची किंवा शाळेला काही आर्थिक मदत हवी असेल तर ती पालक करतात किंवा भौतिक सोयी सुविधांची जर काही गरज असेल तर ते पालक पुरवू शकतात. म्हणजे शाळेच्या सुधारणांसाठी ते सूचना करत असतात किंवा शाळेमध्ये काही जर त्रुटी आढळून आलेल्या आहेत तर त्या दूर करण्यासाठी ते उपयोग पण करतात. मुख्याध्यापक काय करतात की हा मुख्याध्यापक हा शाळेचा एक मेन भाग असतो किंवा मुख्य आधारस्तंभ म्हणूयात आपण त्याला. आणि त्याच्या अंगी काय असतं की एक तो आदर्श व्यवस्थापक असला पाहिजे आणि त्याच्यामधून तो शाळेचं पूर्ण व्यवस्थापन करत असतो आणि गुणवत्ताही वाढवत असतो. आणि त्याला सहकार्य कोण करत असतं? तर मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापकाला सहकार्य उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक, आणि त्यानंतर शिक्षक, इतर कर्मचारी हे सर्व त्याला सहकार्य करत असतात. आता शिक्षक व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष राबणारा घटक कोणता असेल तर तो असतो शिक्षक. गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनाचे यश गुणवंत व जिवंत शिक्षक त्याच्यावरच अवलंबून असते. म्हणजे गुणवंत आणि जिवंत शिक्षक याच्यावरती भर दिलेला आहे. कारण तो प्रत्येक व्यवस्थापनाची अंमलबजावणी करणारा महत्वपूर्ण घटक असतो. मुख्याध्यापक जे काही ठरवतात त्यांची अंमलबजावणी हा शिक्षक करत असतो आणि इतर कर्मचारी त्यांना सहकार्य करत असतात. भौतिक साधने बघा, गुणवत्तापूर्ण व्यवस्थापनामध्ये भौतिक सुविधा ही खूप महत्वाची असते. म्हणजे इमारत पाहिजे, वर्ग खोल्या चांगल्या पाहिजे, फर्निचर पाहिजे, ग्राउंड पाहिजे, शाळेमध्ये स्वच्छता पाहिजे,
पाण्याची व्यवस्थित स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था असली पाहिजे. या सर्व गोष्टी ह्या गुणवत्ता वाढविणाऱ्या आहेत. म्हणजे शाळेची गुणवत्ता वाढविणाऱ्या आहेत. आता शैक्षणिक साधने जी आहेत ही अ, शिक्षकाला शिकविण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी ही खूप महत्वाची बाजू आहे एक. त्यामुळे शैक्षणिक साहित्य सुद्धा शाळांमध्ये उपलब्ध असावी लागतात. हे जे सर्व आहेत तर ही शाळांची शक्तिस्थाने आहेत. आणि हा जो घटक आहे शासन, पालक, समाज, मुख्याध्यापक किंवा हा स्ट्रेंथ हा जो घटक आहे हा एक सकारात्मक बाजू दर्शवितो. यानंतरचा आहे आता स्ट्रेंथ जी आहे शक्ती साधने किंवा बल साधने याचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस कोणते प्रश्न विचारावेत हे आपल्याला कळून येते की बघा आपण इतर कोणापेक्षा चांगले काय करू शकता याचा विचार केला जातो त्यावेळेस आपली स्ट्रेंथ कळून येते. आपण किंवा संस्थेचे कोणते फायदे आहेत हा जो विचार करतो म्हणजे आपला काय फायदा आहे आणि आपला सोबतच संस्थेचा काय फायदा आहे हा जिथं विचार केला जातो त्याच्यामधून म्हणजे हे ज्यावेळेस प्रश्न आपण विचारतो त्याच्यातून आपल्याला आपली शक्तिस्थाने दिसून येते. इतरांना आपल्यामध्ये कोणते सामर्थ्य दिसून येते म्हणजे आपल्यामधली कोणती चांगली बाजू दिसून येते. आपण सर्वात कमी खर्चात चांगल्यात चांगले काय देऊ शकतो. आपल्या विद्यार्थ्यांना आपण कमी खर्चामध्ये उत्तम गोष्ट कोणती देऊ शकतो या सर्व गोष्टींचा विचार किंवा आपण विश्लेषण केलं तर आपल्याला शक्तिस्थाने याचा उपयोग करताना आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे विकनेस म्हणजे काय त्रुटी. शिक्षक वर्ग, इतर कर्मचारी वर्ग आणि भौतिक सुविधा याच गोष्टी आहेत. बघा आता शिक्षक जर प्रशिक्षक नसतील तर त्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, उद्बोधन शिबिरांमध्ये पाठवावे किंवा त्यांना विषय ज्ञान वाढविण्यासाठी त्यांना आवश्यक ती पुस्तकं किंवा संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून द्यावे. व्यक्तिमत्व शिबिरांमध्ये त्यांना पार्टिसिपेट करायला लावे. त्यांच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत अशा प्रकारे आपण दूर करू शकतो. याच त्रुटी इतर कर्मचारी जे आहेत यांच्या बाबतीत सुद्धा जर असतील तर त्या सुद्धा याच मार्गे आपण कमी करू शकतो. आता भौतिक सुविधांमधल्या कोणत्या आहेत की शाळेच्या इमारत आहे ती जर चांगली नसेल तर इमारत उपलब्ध करून देणे. अध्यापन करण्यास म्हणजे इमारत जर चांगली नसेल तर थोडा अडथळा निर्माण होऊ शकतो. मग फर्निचर, ग्राउंड आहे किंवा लायब्ररी आहे, वर्गखोल्या आहे, पाणी, स्वच्छता या सर्व गोष्टी आहेत या आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. म्हणजे या जर गोष्टींची कमतरता असेल किंवा यामध्ये काही त्रुटी असेल तर त्या कमी केल्या पाहिजेत. हा जो घटक आहे हा उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दृष्टीने नकारात्मकता दर्शवितो. म्हणजे हा त्रुटी आहे ना आपल्यामध्ये काहीतरी निगेटिव्ह किंवा मायनस पॉईंट आहे तर हा निगेटिव्ह घटक आहे. यानंतर बघा की स्वॉट अनालिसिस करताना त्रुटी किंवा उणिवांच्या संदर्भात विश्लेषण करत असताना खालील प्रश्न विचारायचे. त्यावेळेस आपण त्रुटींचा विश्लेषण करतो. आपण काय करू शकता, आपण काय करणे टाळावे, म्हणजे आपण ही गोष्ट नाही केली पाहिजे. आपल्यामध्ये जर ही त्रुटी आहे तर आपण ती कमी केली पाहिजे. आपण अजून चांगलं काय करू शकतो. इतर लोक आपल्याकडे कमकुवत म्हणून पाहतील अशी एखादी गोष्ट आपल्यामध्ये आहे का या गोष्टीचा विचार करायचा. आपले प्रतिस्पर्धी आपल्यापेक्षा अजून काय चांगलं करत आहेत ते पाहायचं, त्यामधून काही गोष्टी शिकायच्या. आपल्यात अशी कोणती कमतरता आहे की जी आपल्याला दिसत नाही पण इतरांना दिसते याचाही विचार करायचा, तर आपल्यातील त्रुटी या कमी होतात. यानंतर आहे अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. जेव्हा केव्हा चांगली संधी मिळेल आपण त्या संधीचं सोनं करून घेतलं पाहिजे किंवा आपण इतरांना संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. विद्यार्थी जे आहेत म्हणजे आता हे बघा विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना पण कशा संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. पाठ्यपुस्तके असतील, गणवेश असतील किंवा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यास लावणे किंवा परीक्षा द्यायला विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, वेगवेगळी प्रदर्शनं भरवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, अशा गोष्टींचे मधून विद्यार्थ्यांचा विकास होत असतो आणि या संधी आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. म्हणजे आपल्या शाळांमध्ये आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊ शकतो ज्याच्यामधून विद्यार्थ्यांचा विकास होतो आणि विद्यार्थ्यांना संधी या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आता शिक्षकांसाठी काय तर मग प्रशिक्षण, उद्बोधन शिबिर, संशोधन आहे किंवा एखादं पुस्तक लिहायला लावणे म्हणजे ग्रंथलेखन, एखादा असा नवीन उपक्रम घेण्यासाठी सांगणे किंवा प्रोत्साहन देणे शिक्षकांना, प्रदर्शन भरविणे. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांनाही आपण या प्रकारच्या किंवा यापेक्षा वेगळ्या अजून संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. तर
सर्वांगीण विकास किंवा गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होऊ शकते. हा जो घटक आहे हा सकारात्मक दिसून येतो. संधी, आपल्याला काहीतरी एक संधी मिळते म्हणजे पॉझिटिव्हिटी आहे ही, यामधून सकारात्मकता दिसून येते. आता सॉट अनालिसिस करताना संधी संदर्भात विश्लेषण करताना कोणते प्रश्न आपण विचारात घेतले पाहिजे, तर आपण कोणत्या चांगल्या संधी शोधू शकतो, आपल्याला कोणत्या मनोरंजक ट्रेंड बद्दल माहिती आहे जेणेकरून आपल्याला उपयुक्त अशी संधी प्राप्त होईल. म्हणजे नवीन नवीन गोष्ट आपण म्हणतो अपडेट राहिलं पाहिजे, मग त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये असो तर त्याच्यामधून आपल्याला वेगवेगळ्या संधी या उपलब्ध होऊ शकतात. आपल्या क्षेत्राशी संबंधित नवीन सरकारी धोरणांमध्ये झालेले बदल, सामाजिक बदल, जीवनशैली, स्थानिक अभ्यासक्रम इत्यादी विषयी आपल्याला माहिती आहे का? जे काही नवनवीन बदल घडून येत आहेत त्या सर्वांची माहिती आपल्याला असली पाहिजे. त्यानुसार आपण स्वतःमध्ये बदल करून घेतो आणि शाळांमध्ये तर बदल होतच असतो. आणि यामध्ये जर आपण सहभागी नाही झालो किंवा हा बदल आपण नाही करून घेतला तर आपण कुठेतरी मागेच राहतो आणि पुढे निघून गेलेले असतात बाकी सर्व. यानंतर आहे थ्रेट्स. टी स्टँड्स फॉर थ्रेट्स म्हणजे काय? धोके. हा जो घटक आहे हा पूर्णतः म्हणजे शाळेची जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण करण्यासाठी निगेटिव्हिटी दर्शवितो, म्हणजे एक नकारात्मकता दर्शवितो. बघा, शालेय व्यवस्थापनामध्ये शाळेचे वातावरण मारक आणि बाधक असतील अशा स्वरूपाच्या संभाव्य आणि अकस्मात उद्भवणाऱ्या अडचणी म्हणजे काय तर धोके. आता काही धोक्यांची थोडीफार कल्पना असते पण काही गोष्टी अशा असतात की ज्यांची आपल्याला अजिबात कल्पना नसते. तर मग ह्या गोष्टी कशा आहेत, समजा भूकंप, पूर, वादळ, ज्या काही आपत्ती येतात नैसर्गिक, अशा गोष्टींची आपल्याला कधी कल्पनाच नसते. मग या गोष्टींच्या दृष्टीने ही तयार राहिले पाहिजे. म्हणजे जे काही शाळा संदर्भात किंवा धोके आहेत किंवा स्वतःच्या प्रगती संदर्भात, शाळेच्या प्रगती संदर्भात, विद्यार्थ्यांच्या प्रगती संदर्भात, या संदर्भात आपण जागरूक असले पाहिजे. तर हे ज्यावेळेस आपण सॉट अनालिसिस करतो तर मग या थ्रेट्सचा उपयोग विचार करताना आपण कोणते प्रश्न विचारावे किंवा विश्लेषण करताना आपण कोणते प्रश्न विचारावे, तर आपल्याला कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो हा प्रश्न सर्वात पहिले विचारा. आपले प्रतिस्पर्धी काय करत आहेत, म्हणजे आपल्याला इतरांपासून पण धोका असतोच ना, की जर आपल्या प्रतिस्पर्धी आहे तो काहीतरी चांगलं काम करतोय म्हणजे कुठेतरी आपल्याला त्याच्यापासून धोका असतो. मग ते काय करतायत त्या दृष्टीने आपण आपल्यामध्ये बदल करायचा. आपल्या नोकरी, उत्पादने किंवा सेवांसाठी दर्जेदार मानके किंवा वैशिष्ट्ये बदलतात का, याचा देखील विचार केला पाहिजे. तंत्रज्ञानातील बदलामुळे आपल्या स्थानाला धोका आहे का? आता टेक्नॉलॉजीचा खूप काही वापर निघतोय आणि आपल्याला जर टेक्नॉलॉजीचा वापर करता येत नसेल तर आपल्याला काही धोका आहे का याचा विचार करा. आणि तसा धोका आहे किंवा असेल तर आपण टेक्नॉलॉजी संदर्भात आपण ज्ञान मिळविले पाहिजे, म्हणजे टेक्नोसावी व्हायला पाहिजे. आपल्यातील कोणत्याही कमकुवतपणामुळे आपल्या व्यवसायाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो का? तर मी जर टेक्नॉलॉजीचा वापर करत नाहीये किंवा आता जे काही बदल आवश्यक आहेत माझ्या व्यवसायासाठी किंवा माझ्या नोकरीसाठी, तर मी तो बदल न केल्यामुळे माझ्या त्या व्यवसायाला किंवा शाळेला किंवा स्वतःच्या प्रगतीला काही धोका आहे का याचा विचार केला पाहिजे. तर मग आपण हे सॉट अनालिसिस पाहिलेलं आहे की सॉट अनालिसिस SWOT म्हणजे काय आणि ते विश्लेषण करताना आपण कोणते प्रश्न विचारावेत स्वतःला, म्हणजे आपल्याला अनालिसिस करता येईल स्वतःचं आणि इतरांचं म्हणजे स्वतःच यामध्ये मुख्य काय आहे की स्वतःच अनालिसिस, मग स्वतः म्हणजे मग शाळेतील शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, शाळेनी, मुख्याध्यापकांनी, सर्वांनीच. तर या शत्रू संदो पृथक्करणाची काय वैशिष्ट्ये आहेत, सॉट अनालिसिसची वैशिष्ट्ये. सगळ्यात पहिली तर ही संकल्पना जी आहे ती उद्योग क्षेत्रातून आलेली आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं की उद्योग क्षेत्रातील आणि हम्फ्री जे आहेत यांनी पण या संकल्पनेचा वापर पहिल्यांदा कुठे केलेला आहे तर उद्योग क्षेत्रामध्येच केलेला आहे, तेथील त्रुटी या कमी करण्यासाठी. हे जे आहे सॉट अनालिसिस हे जर आपण वापरलं किंवा अनालिसिस केलं तर आपल्या शाळांमध्ये किंवा स्वतःमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या आपण त्रुटी कमी करून नक्कीच गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन करू शकतो किंवा गुणवत्ता इथे आहे हे इतरांना दिसून येते. बघा, सद्यस्थितीतील शिक्षण क्षेत्रांकडे गुंतवणूक या दृष्टिकोनातून पाहिले जाते. म्हणजे शिक्षण क्षेत्र ही एक गुंतवणूक आहे, म्हणजे याला कसं एक उद्योगाचा किंवा व्यवसायाचं असं स्वरूप दिलेलं आहे. त्यामुळे शाळांमध्ये सॉट अनालिसिस हे केलं जातं, म्हणजे हे एक
आहे. गुंतवणूक मोबदला मिळविण्यासाठी केली जाते. जी गुंतवणूक आहे ती मोबदला मिळवण्यासाठी केली जाते. म्हणजे आपण आता एखादी संस्था आहे, म्हणजे अनेक लोक जे आहेत ते संस्था कशासाठी सुरू करतात, तर पैसा मिळवण्यासाठी सुद्धा करतात. म्हणजे काही लोक असतात की फक्त सेवा पुरविणे यासाठी असतात, पण काही लोक याच्याकडे व्यवसाय किंवा गुंतवणूक म्हणून पण पाहतात. तर मग याच्यामध्ये गुंतवणूक कशासाठी, मोबदला मिळवण्यासाठी केली जाते. पण मग हा मोबदला केव्हा मिळेल, ज्यावेळेस आपण क्वालिटी देऊ त्याच वेळेस. शिक्षण क्षेत्रात शास्त्रीय स्वरूप देऊन उद्योग व्यवसायात समावेश करण्याचा प्रयत्न. शिक्षण क्षेत्रात मानवी घटक प्रभावी असल्यामुळे यशस्वीता अधिक असते. म्हणजे जे काही घटक आहे शिक्षण क्षेत्रातले ते ऍक्टिव्ह आहेत, म्हणजे जे काही मनुष्यबळ आहे ते ऍक्टिव्ह आहे. म्हणजे हाच एक मेन आहे आणि तो शिकू पण शकतो, त्या स्वतःमध्ये बदलही करू शकतो. त्यामुळे याला शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे याचा अधिक यशस्वी होऊ शकते. व्यवसाय जगतातील संस्था व व्यक्ती यांची स्वतःचे संस्थेचे आत्मपरीक्षण करण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. मेन फोकस काय आहे, आत्मपरीक्षण. याचे काय महत्व आहे, शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ही उपयुक्त आहे. बरोबर आहे. अनालिसिस करतो म्हणजे त्रुटी जाणून घेतो आणि त्या त्रुटींवरती उपाययोजना केल्या जातात आणि उपाययोजनांमधून एक चांगला रिझल्ट येतो, म्हणजे शैक्षणिक उद्दिष्टे ही साध्य केली जातात. स्वतःचा विकास साधून व्यक्तिमत्व विकासास मदत होते. बरोबर, आपण स्वतःचा अनालिसिस केलं की आपल्यामधील त्रुटी आपल्याला कळतात. म्हणजे एक स्वतःचा विकास किंवा व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी ही गरजेचे आहे किंवा महत्वाचे आहे. कार्यात अचूकता निर्माण होते. बरोबर, आपल्यातील जे काही दोष आहेत ते निघून जातात आणि आपल्याला अचूकता मिळते. आत्मविश्वास निर्माण होऊन न्यूनगंड कमी होते. आपल्यातील ज्या वेळेस चुका कमी होतात किंवा त्रुटी कमी होतात त्यावेळेस आपल्याला आत्मविश्वास हा येतोच. शिक्षण क्षेत्रात मानवी घटक प्रभावी असल्यामुळे यशस्वीता अधिक असते. बरोबर. व्यवसाय जगतातील संस्था व व्यक्ती यांना स्वतःचे संस्थेचे आत्मपरीक्षण करण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला जातो. याची काय गुणवैशिष्ट्ये आहेत, स्वतःचा इतिहास ओळखून स्वगतीने विकास करते. म्हणजे स्वतःविषयी फक्त स्वतःलाच माहित असते की आपली काय आहे बाबा, आपली बाजू काय आहे, आपल्यामध्ये काय गट्स आहेत, काय आहे. म्हणजे माणूस जो आहे तो स्वतः, आपण बाहेरच्यांना जरी काही वेगवेगळं दाखवत असेल तर पण खरं जे आहे ते फक्त स्वतःला माहित असतं. मग स्वतःचा इतिहास ओळखून किंवा स्वतःची गती जी आहे, म्हणजे त्या दृष्टीने मला सध्या मी इतकंच करू शकते, मग त्यानुसार मी अजून पुढच्या वेळेस मी अजून थोडा चांगला प्रयत्न करेल, मी पुढच्या वेळेस अजून चांगलं करेल. म्हणजे स्वतःच्या शक्ती ओळखून किंवा मी असं केलं तर मला बाबा यावेळेस हे झालं होतं त्यामुळे मी आता ते करणार नाही, अशी गोष्ट समजून इथे विकास केला जातो. स्वतःतील उणीवा कमी करण्याचा प्रयत्न करते. भविष्यकालीन संधींचा शोध घेते. काय संधी उपलब्ध आहेत त्याचा आपण कंटिन्यू सर्च घेत असतो. म्हणजे पृथक्करणामधून आपल्याला हे दिसून येते. स्वतःचा उद्धार व विकास करते. स्वतःचा म्हणजे शाळेचा, शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा आणि प्रत्येक व्यक्तीचा जर त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण केले, अनालिसिस केलं, तर स्वतःच्या मधील त्रुटी कमी करून विकास हा घडवून आणता येतो. शत्रुसंध पृथक्करणाच्या मर्यादा. याची मर्यादा म्हणजे खूप कमी याचे तोटे आहेत. मानसशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ती आत्मपरीक्षण करू शकत नाही. म्हणजे आपण ज्यावेळेस आत्मपरीक्षण करतो आपल्याला माहित असतं की आपल्यामध्ये हे चुकीचं आहे किंवा आपण हे चुकीचं करतोय किंवा आपल्यामध्ये हा दोष आहे किंवा आपल्यामध्ये ही कमी आहे, पण आपण ते ऍक्सेप्ट करत नाही. जो या गोष्टी म्हणजे खूप प्रामाणिकपणे करतो आत्मपरीक्षण, तो व्यक्ती हे अनालिसिस प्रामाणिकपणे करू शकतो आणि तेव्हाच हे अनालिसिस हे यशस्वी होतं. प्रत्येक व्यक्तीची बलस्थाने व कमतरता असतात, परंतु वास्तवात त्यांची प्रकर्षाने जाणीव झाल्याचे दिसून येत नाही. आपल्याला माहित असतं की आपल्यामध्ये ही कमतरता आहे किंवा ही चूक आहे किंवा ही गोष्ट योग्य नाहीये, मी याच्यामध्ये बदल करायला पाहिजे. पण आपण विचार करतो चालतंय ना, काम चालू द्या, ठीक आहे, होतंय, असू द्या. म्हणजे आपल्याला तितकी काही गरज जाणवत नाही किंवा असेल तरी आपण थोडी टाळाटाळ करतो. म्हणजे ज्याला खूपच खूपच जो स्वतःशी खूप प्रामाणिक आहे आणि जो स्वतःमध्ये खूप बदल घडवू इच्छितो, जो की खूप यशस्वी होऊ इच्छितो, तो हे अनालिसिस योग्यरित्या करू शकतो. म्हणजे फक्त तोच व्यक्ती की जो स्वतःचा आत्मपरीक्षण हा प्रामाणिकपणे करेल, त्याच्यासाठी हे शत्रुसंध पृथक्करण जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते. म्हणजे याच्या
याच्यामधील दोष जे आहेत ते खूप कमी आहेत. बाकी सर्व या गोष्टी सॉर्ट अनालिसिस जर केलं तर त्याच्यामधून फायदेच दिसून येतात. अशा प्रकारे आपण आज सॉर्ट अनालिसिस आणि गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. तर गुणवत्ता व्यवस्थापन पाहत असताना आपण गुणवत्तेचा अर्थ, गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे काय, गुणवत्ता कशामधून दिसून येते आणि आदर्श शिक्षणामध्ये गुणवत्ता व्यवस्थापनाची काय भूमिका आहे हे पाहिलेलं आहे. ग्राहक ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये ग्राहकाचे प्रकार पाहिले, म्हणजे अंतर्गत आणि बाह्य घटक हे दोन घटक पाहिले, यांच्यातील काय संबंध आहे आपण तो पाहिला. यामध्ये विद्यार्थी हा मुख्य ग्राहक आहे आणि तो एक सेंटर पॉइंट आहे हे पाहिलं आपण. आणि यानंतर सॉर्ट अनालिसिस, मग यामध्ये SWOT या प्रत्येक अक्षराचा आपण अर्थ जाणून घेतला, त्याची वैशिष्ट्ये, महत्व, गुणवैशिष्ट्ये, मर्यादा या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि पुढच्या वेळेस आपण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट TQM ही गोष्ट पाहणार आहोत.